शिवछत्रपतींना मानवंदना करून आज खऱ्या अर्थाने खूप दिवसाने किंवा वर्षाने म्हणा आज पुरण गावामध्ये या ठिकाणी भूमिपूजनाच्या कामानिमित्त येणं झाल्यानंतर जो जोश मागे होता तोच जोश आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यामध्ये माझ्या अगदी लक्ष्मीसारख्या सगळ्या महिला स्वागतासाठी होत्या, सगळे बंधू या ठिकाणी उपस्थित होते। या कार्यक्रमाला खास करून माझ्या समवेत आलेले जनता आत्ताच विविध साखरकारखान्याचे डायरेक्टर आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संतोष नाना या ठिकाणी युवकांचं नेतृत्व करणार आहे आणि जिल्ह्यावर जे युवकांमध्ये सरचिटणीस म्हणून जिल्ह्याचं नेतृत्व करतायत असे आपले गणेशभाऊ कवडे या ठिकाणी उपस्थित असलेले दिलीपजी गांधळे यांचं गाव माझ्याकडे दत्तक म्हणून घेणारी आणि दत्तक म्हणून पूर्ण कामं करून देणारी एकमेव महिला म्हणजे आशाताई बुचके या महाराष्ट्रात। ज्या आमदार खासदारांना ज्यावेळी गावं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येकाला एक गाव दिलं होतं दत्तक म्हणून, परंतु एकाही मंत्र्याने एकाही खासदाराने आमदाराने ते गाव परत दिलं असा मला कुठे दाखला लागतो। परंतु सौरभराव सर कलेक्टर आपल्या जिल्ह्याचे यांना मी हे गाव दत्तक घेताना नारायणगावात पहिल्या कामाला बोलवलं आणि पूर्ण करून ते त्यांना पुन्हा लोकार्पण करण्यासाठी सुद्धा सौरभराव सर आले। एकमेव ठिकाण मला तर वेगळा निधी नव्हता, पण आमदार खासदारांना वेगळा निधी होता, तरी कुणालाही करता आलं नाही, कारण ही शक्ती तुमच्या सगळ्यांची तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आहे म्हणून मी हे करू शकली असं मी मानणारे कार्यकर्ते आहे। या ठिकाणी निश्चितपणे तुमचा आणि माझा संबंध राखत असताना तरुणांशी संबंध राखत असताना आमचे गावाने दादा बसले ते आता कसे मला कोणी सांगितलं नाही ते पडले त्यांना लागलं, परंतु आधी एखाद्या तरुणासारखं प्रत्येक गोष्टीला सरपंच महिला असते तरी माझ्यापर्यंत घेऊन यायचं काम ते करायचे। आणि या गावामध्ये ज्या वेळेला एका महिलेवर देखील एक सरपंच महिला तिच्यावर ज्या पद्धतीने मला झाला त्याही वेळी ती साक्षी नव्हती आणि या गावावर माझं पहिल्यापासून लक्ष आहे, कारण एकीकडे असणारं हे गाव धमक्या देणाऱ्या गाव पण बघितलं की या गावाला धमक्या पण आल्या आवाडीच आहे अगदी चुलीपर्यंत जाण्याच्या आणि तशी भीत घालणारं गाव नाहीये, कारण हे कोणाच्या नादालाही जात नाही आणि कोणी लागलं तर त्याला सोडत नाही अशी त्यांची खाती आहे। या ठिकाणी आमच्या समवेत बिजू आला आहे, या ठिकाणी या गावाचं प्रत्येक गोष्टीची माहिती पुरवणारा आमचा निलेश चव्हाण जो सतत काही असेल तर माझ्यापर्यंत पोहोचवतो, मुलांना माझ्यापर्यंत आणण्याचं काम करतो। काय पहिल्यांदाच घातलाय चष्मा, कारण चष्मा लावायला सांगितलंय वाचताना लावताय। या ठिकाणी उपस्थित असलेले दिलीपभाऊ गव्हाणे सरपंच रामदासजी नवले, संचालक शिरवली सोसायटी मारुती नवले, त्यानंतर वाईस चेअरमॅन गणेशजी नवले, चेअरमॅन पतसंस्था विठ्ठलराव नवले, या ठिकाणी माजी संचालक शिरवली, त्याचप्रमाणे दत्तात्रय नवले, प्रगतशील शेतकरी सचिनजी नवले, माजी उपसरपंच पण आधी असणाऱ्यापेक्षाही पुढे जाऊन काम करण्याची ज्यांची धमक दिसून येते जगन्नाथ गव्हाणे, त्या साईनाथ भोर, विनायक नवले, दत्तात्रय नवले, त्याचप्रमाणे गोमाता सदस्य या ठिकाणी सौ मीराताई नवले, मला वाटतं महिलांचं नाव येतंय कुठे, सौ शिल्पा आलुले, त्याचप्रमाणे सौ वैशाली पोपळवट माझ्यासारखंच आहे, भुसके नाव कसं आहे तसं हेही आडनाव आहे, विवेक नवले, ओंकार नवले, सुरेश नवले आणि माजी सरपंच अनेक जण आहेत ज्यांची नावं घ्यायला पाहिजे, परंतु मला काळजी माझ्या महिलांची आहे, कारण एवढ्या वेळ महिलांना बसवून ठेवणं योग्य नाही आणि मी संध्याकाळच्या वेळ म्हणजे सकाळपासून सुरू आहे, पारनेर पासून सुरुवात केली आहे, प्रकृती ठीक नाही, 10 दिवस मुंबईला हॉस्पिटलला होती, परंतु सारखं काही ना काही सुरू ह्या महिन्यामध्ये राहिलं, त्यामुळे हा महिना माझा 5 असा वाईट म्हणजे काम न करता आलं की मला तो वाईट वाटतो। काम किती द्या किती कष्ट करून घ्या, मला समोरच्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला का माझ्या कामाचा माझ्या त्रासाचा मला काहीच वाटत नाही, तो माझा आनंद आहे, ती माझी आवड आहे, ती माझी इच्छा आहे
आणि ती पूर्ण झाली की जसा छंद आमच्या सुरेश माळींना आहे की कुठल्याही क्षेत्रात जाऊन कुठेही जाऊन धडपड करून बातमी करायची, सांगायचं, कोणी बोलवलं की तिथपर्यंत जायचं, मग शेतकऱ्याचं कुठे नुकसान असेल तर मलाही तिथे बोलवायचं, त्या शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत माझ्या वाटी लागायचं, असा तो त्यांचा छंद आहे. त्यामुळे सगळेजण म्हणतात की हा वाणी साहेबांना बोलवा. ते काय करतात, तसंच करतात, कुठे गेले ना त्या आशा ताईंना बोलवा म्हणजे तुमचं काम होईल. असं हे गिव्ह अँड टेक पॉलिसी चालू आहे असं वाटेल लोकांना. अशा पद्धतीने सतत लोकांची नाळ जोडून राहणं आम्हाला आवडतं आणि म्हणून माणसाला माणूस जोडणारं म्हणून आपल्या समोर आहोत. या ठिकाणी आपल्याला एनएच्या सरपंचांनी सांगितलं भुजबळांनी ते दिल्लीला जाऊन आता पारितोषिक पटकावून आले. चांगलं काम गावात केल्याबद्दल आणि चांगल्या कामाची पावती ही मिळते, ती राहत नाही आणि म्हणून सतत त्यांनाही वेळ आहे. जर काम हाती घेतलं ना की 2-2 दिवस उभे राहतात, जर 2 दिवस झोपी जातात, परंतु काम चांगलं व्हावं, माझ्या गावात सर्वाधिक कामं व्हावी अशी त्यांची भावना असते आणि म्हणून या गावात देखील ती उर्मी आहे. मला असं वाटतं गांगडे काय बोलले, नाना काय बोलले की बाबा खानगाव नंतर हे पुरण गाव मी दत्तक घ्यावं, तुमच्या सर्वांच्या इच्छेसोबत विठ्ठलबाईंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावा, या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांचा आशीर्वाद मिळावा आणि निश्चितपणाने तुमच्या सर्वांना वाटतं त्याहून जास्त सुरेख आणि सुंदर काम या कुरण गावामध्ये व्हावं ही माझी स्वतःची धारणा आहे. कारण या गावामध्ये मी कधीच येणं सोडलं नाही. मी अगदी खासदार शिवाजी आढळरावांच्या पाठी लागून बाहेरून सुद्धा, कारण मी नुसतं जिल्हा परिषदेमध्ये किती वेळ विरोधी पक्ष नेता म्हणून जेव्हा मी विरोधी वाटावर बसते त्यावेळेला त्या 75च्या सभागृहामध्ये मला जर एखादी गोष्ट आवडली नाही तर त्या गोष्टीचा विरोध मी ठणकावून सांगते, तुम्ही सगळेजण सत्तेच्या जोरावर करून घ्या पण माझा विरोध नोंदवा आणि तो का नोंदवा, राजकारण म्हणून नव्हे तर ते चुकीचं का आहे हे सांगण्याचं देखील तयारी ठेवून अभ्यास करूनच मी असते. त्यामुळे या ठिकाणी सतत तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने चौथ्यांदा 4 वेळा मी जिल्हा परिषदेमध्ये तुमच्या सगळ्यांमुळे गेली, नियोजन समितीवर गेली, तुमच्या सर्वांमुळे गेली आणि आज देखील सांगते या ठिकाणी की तुम्हाला वाटत असेल, काहींना वाटत असेल की विधानसभेत चूक झाली असेल, परंतु या गावामध्ये मी दिलेली कामं जी परत गेली त्या कामांचं शैल्य आज तागायत माझ्याकडे. खरंच तुम्ही म्हटलं ते मला खरंच भीती वाटते की एवढा मोठा टेडीवेअर दिला, शाळेची दुरुस्ती दिली, वॉल कंपाऊंड, हे सगळ्या गोष्टी जेव्हा परत जायला लागल्या तर जिद्दीने दिलीप पद्धतीने वास्तविक इथे ते काम करून घेतलं. मी म्हटलं वॉल कंपाऊंड झालं पाहिजे, मुलांचं संरक्षण आहे, परंतु आपण टेडीवेअर करू शकलो नाही. पाणी हे जीवन आहे, पाणी हेच सर्व याच्या पुढे आणि मग ते वाचवू शकलो नाही ती खंत माझ्या मनात आली. कारण पहिला पेटीने केला किती आनंद, किती जोश होता या गावामध्ये. ज्या वेळेला खासदार साहेबांनी मी जेव्हा तो पेटीवेअर केला आनंद मावत नव्हता या गावामध्ये. दिवाळी दसरा झाल्यासारखं आपण सर्वजण करत होता. स्मशानभूमी केली, देवापूरचा सभामंडप केला, हे सगळं करत असताना तुमच्या सर्वांची एकी पाहून आम्हाला पुन्हा काम करावं असं वाटतं. पण जेव्हा कामं परत गेली ना तेव्हा दुःखही तितकंच झालं आणि म्हणून यानंतर पुन्हा एकदा तुम्ही सांगितलंय तर मी काम हे करणार. माझा स्थायी स्वभाव तो काय मी सोडणार नाही. कारण तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य, तुम्ही माझं केलेलं स्वागत, तुम्ही या ठिकाणी ज्या पद्धतीने माझा सन्मान करता, माझ्याबद्दल माहिती ठेवता. ज्यावेळी गेल्या वर्षी आपला तरुण गेला नव्हते, काय त्याचं नव्हे संदेश, तो संदेश केला तेव्हा पैठभूमी कमी केली होती मी MSCBची. अगदी त्याच्या आईवडिलांना मेंटेनन्स सुरू करण्यापर्यंत सतत मी त्याला सांगायची की बेटा पाठीला रे, हे सरकार किंवा गव्हर्नमेंट किंवा शासकीय, मग मी तहसीलला जा, मी पोलीस स्टेशनला जा, मला सर्वांना अनुभव आहे, कडू अनुभव येतात, न्याय मिळत नाही अशी भूमिका असते. पण तो एक तरुण घरातला करता गेला त्यावेळी सुद्धा तितक्याच ताकदीने मी अशा अनेक समस्या सोडवल्या असतील. पण तिथे मला खूप वाईट वाटलं, कारण आळापाटाला पण घटना घडली पण विद्यार्थ्यांना दुसरं बाळ तरी होतं, इथे दुसरं बाळच नाही, तिथे त्या आई बापाला बघू शकेल आणि म्हणून ती गोष्ट जास्त मनाला सल लावून गेली. या ठिकाणी असे अनेक प्रसंग येतात. नुसता लोकप्रतिनिधी झाला म्हणजे तो आपल्या दुःखाला किंवा याच्यात आला असं चालत नाही. नुसतं विकासाच्या वीट माटेच्या उभ्या केले, रस्ते केले म्हणून तो झाला नाही, तर येणारे इतर जे प्रश्न आहेत
त्या प्रश्नांमध्ये देखील त्याने लक्ष घातलं पाहिजे की शेतकऱ्यांच्या समस्या काय, त्यांचे पाणी रस्ते होत आहेत का, त्यांना न्याय मिळतोय का, त्या ठिकाणी त्या गावामध्ये सुविधा आहेत का, आज KYC झाली का, माझ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शासनाकडे येणारे पैसे मिळत आहेत की नाही, या सगळ्या गोष्टी अक्षरशः माझ्या सर्वांनी माझं 6 महिने माझ्या पाठी लागले आणि आम्ही शेवटी कलेक्टर ऑफिसला जाऊन कसं होत नाहीये ज्यांना आपण 6,000 रुपये केंद्राकडनं जे शेतकऱ्यांना मिळतात, काय वाणीतर कुठे गेलो आपण करायला, पुण्याला गेलो, पुणे कलेक्टर ऑफिस, तिथे बसून आम्ही सुरुवात केली. का तर सर्वाधिक जिल्ह्यामध्ये पाहा तर पुणे जिल्ह्यात एकमेव जुन्नर तालुका आहे की जिथे 64 ते 65 हजारापर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत. एवढी संख्या बारामतीत सुद्धा नाही, सगळे 14, 15, 20च्या आत आहे, पण आपल्याकडे ती संख्या आहे. ज्या वेळेला बहीण लाडकीची योजना आली त्यावेळेला तिथल्या सगळ्या अडचणी दूर करून म्हटलं द्यायचं असेल तर तुमच्या या सगळ्या ज्या मागण्या आहेत, दाखले आहेत, हे कमी करा तरच होऊ शकतो. ताई त्यावेळी सुद्धा रात्रंदिवस मी केलं, म्हणून आपण लाखाच्या पुढे गेलो आणि लाखाच्या पुढे महिलांना देऊ शकतो. म्हणजे नुसतं लोकप्रतिनिधीने जे पैसे मिळतात त्यातून तुम्हाला कामं दिली म्हणजे कामं होत नाही. याही पलीकडे जाऊन ज्या ज्या वेळेला मला वाटलं की आज जसं तुम्ही मंदिर मागितलं ते त्यांनी सांगितलं नानांनी, आज तुम्ही बघा जो तो शेवटी काय आहे माहिती का, कोरा आपल्याकडे असतो. त्या नारायणगावाला कमी समजू नका, हे कंपनी कमी नाहीये, ते बरोबर आहे म्हणजे असेच नाहीये. तर आज तुम्ही जिथे ओढे होते ना तिथे सुद्धा कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. तुम्ही पाहत असाल आता एकही रस्ता, एकही शेताकडे जाणारा रस्ता असा नाही, सगळे कॉन्क्रिटीकरण. त्या ठिकाणी जिथे दिव्याबत्ती नव्हते, जिथे रात्रीची लाईट नसायची, जाण्या येण्याची महिलांचे हाल व्हायचे 7 वाजता, तिथे सुद्धा आज जाऊन तुम्ही बघा की कसं आपण केलं. हे सगळं करत असताना 25-25 कोटीच्या मी जलजीवनची योजना तशी आपण 48 कोटीची वाढवडीला पण दिली. मी मतदारसंघात काम करत असताना घरचे उपाशी आणि बाहेर उपाशी असं नाही करत, मी सगळ्यांना न्याय देते. मग तो देत असताना प्रकाश जावडेकरांचा निधी आणायचा, निधी आणण्यासाठी धडपड करावी लागते, जे रिलेशन मेंटेन करावे लागतात की आपल्या नेत्याकडनं आपण कसे पैसे आणू शकतो हे आधी आपल्या डोक्यात पाहिजे. प्रशासनावर कमांड पाहिजे आणि त्याच्यासाठी व्हाईट कॉलर पाहिजे. पैसे खाणाऱ्याला कोणी पैसे द्यायला मोकळं नाही. आज 35 वर्ष मी राजकारणात आहे. मी जयंती कार्यकर्ती आहे, प्रमोद महाजनची कार्यकर्ती आहे, पण एक शिकली आहे, समाजाचं तुम्ही, देवाचं तुम्ही एक उपाय का तुम्हाला काय दुःखात कधी ना कधी तुमचं संसार कुटुंब अडचणी देणार. माझ्या कुटुंबात मला कोणालाही उपाय द्यायची गरज नाही. सुनबाई मुली सगळ्या स्वयंभू आहे, सगळ्या मोठ्या मोठ्या पोस्टला आहे. त्यामुळे त्यांना माझी गरज काय, ते मरेपर्यंत सुखी राहणार आहे, कारण मी त्यांना कर्तव्य दक्ष केलेलं आहे. आणि म्हणून मी समाजासाठी आहे. समाज हेच माझं सर्वस्व आहे. जुन्नर तालुका हे माझं कुटुंब आहे. मी त्याची कुटुंब प्रमुख आहे महिला म्हणून, आणि मी ते त्यांच्यासाठीच केलं पाहिजे असं म्हणणारी कृती झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही जे मंदिराची मागणी केली, मी मागच्या वेळी सुद्धा नारायणगावमध्ये काम करत असताना बाबू भाऊ निवडून आणायच्या आधी त्या ठिकाणी सत्ता बदल करण्यासाठी 2 वर्ष आधी जसं एमएलए केलं तसं तिथे सुद्धा प्रत्येक समाजाला या सौदाईनी या पुणे जिल्ह्यात नाही, या महाराष्ट्रात कुठे नव्हती, बारामतीत होती का नव्हती, होती का करोना काळामध्ये सगळ्यात पहिली ह्या सौदाईनी की नारायणगावमध्ये आली आणि ब्राह्मण समाजाच्या मागणीवर त्यांनी विचारांनी माझ्याकडे मागणी केली. ते सगळीकडे जाऊन जमले होते, आमदार खासदार सगळ्यांकडे, पण शेवटी ते काम आपण करू शकलो. सौरभ सरांनी माझ्या गोष्टीला सहमती दिली आणि त्या काळात त्यांनी मला 55 लक्ष रुपये दिले. त्यात आणखी 25 लक्ष रुपये घालून आपण ती शेवटाई उभी केली, जे काम कधीच झालं नाही. आणि नेमका करोना आला आणि त्या ठिकाणी त्याचा उपयोग संपूर्ण तालुक्याला नाही, आजूबाजूच्या तालुक्यांना सुद्धा झाला. आता सगळ्याकडे झाले, बारामती झाली, आंबेगाव मध्ये झाली, पण त्यावेळी कुठेच नव्हती. म्हणजे दूरदृष्टी ठेवून काय केलं पाहिजे म्हणजे लोकांना चांगलं समाधान मिळेल. ते मोठे रस्ते कोट्यावरती करण्यापेक्षा माझ्या शेतकऱ्याच्या शेताकडे जाणारा रस्ता त्याला डोक्यावर काही वावरणार होते, ते जर काळजी घेतली तर त्या खऱ्या अर्थाने गावाचा विकास होत असतो. आणि म्हणूनच या ठिकाणी तुम्ही मंदिराची मागणी केली. मी त्या काळात सुद्धा नारायणगावमध्ये आणि देसाईचा निधी आणला, मी त्या ठिकाणी गजाभाऊ कीर्तीकरांचा निधी आणला. कुणालाही माहित नसेल पण खासदारांचे निधी मी 10-10 लक्ष प्रत्येकाकडून घेऊन यायची. जेवढे माझ्या परिचयाचे आहेत ना, पहिले सुरुवातीला त्यांना असं वाटलं
की आम्ही कसं देऊ शकतो दुसऱ्या मतदारसंघात. म्हटलं कलेक्टरला फोन लावा. गजाभाऊ किती विचारात पडले, त्यांनी फोन लावायला सांगितलं पियेला. ते म्हणजे हा आपण 10 ते 15 लाख रुपये देऊ शकतो बाहेर. मग मी ते पैसे अशा पद्धतीने अगदी दादरच्या खासदारापासून आमदारापासून सगळ्यांचे निधी मी आणले आणि सगळ्या समाजाला जे जे अभिप्रेत होतं ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आधी करून दाखवलं आणि मग मागितलं. तसं तुम्ही सांगितलं की या ठिकाणी तुम्हाला मंदिर उभारायचं आहे, काळजी करू नका. कारण आशाताईला किती निधी, त्यापेक्षा आशाताईकडे निधी आणण्याची कला आहे. आज सुद्धा वडा देवस्थान असेल, जेवढी तीर्थक्षेत्र आहे. आता गणेश बोला पण माहितीये की आपण ओझरमध्ये काय करतो, ओझरच नाही ओतून आल्याला आपण या वेळेला 5 कोटी दिले आता या वर्षी. तुम्ही विचार करा. कारण हे निधी कसे आणायचे, निधी महाजनांकडनं कसे, पर्यटनामध्ये कसे, तीर्थक्षेत्रामधून कसे, हे सगळं आणि त्याच्यासाठी कष्ट खूप करावं लागतं, खूप पडावं लागतं, ताकद ताकद जोडावं लागतं. बसलेल्या अधिकाऱ्याने तुम्हाला तातडीने लवकर लवकर तयार करून दिलं पाहिजे. फक्त मला पडणारी 2 माणसं दिली ना तर तुम्हाला हवं तसं आपण या ठिकाणी सभामंडप उभं करू शकतो. जसं नाना म्हणाले की खरोखरच मंदिराला आम्हाला निधी देता येत नाही. मंदिराचा कळस, मंदिराचा मूळ आणि बाहेर जेवढा तुम्ही आता असा जसा हा बांधलाय याच्यावर तुम्हाला काय आणखी चांगलं करायचंय ते करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊ. एक सुंदर माझ्या गावातलं आहे, हे माझं गाव कशी म्हणते तर या गावात उभं राहणारं मंदिर, जसं की आता पिंपळगाव मध्ये जवळजवळ 7-8 कोटीचं वाणीधरणाच्या इथलं राम मंदिर होणार आहे. गेल्या वर्षी आम्ही गिरीश महाराजांकडे 1 कोटी रुपये त्या मंदिरासाठी आणले. अनेक नाणी लोकांनी पैसे दिले. परंतु आता या वेळेला आपल्याकडे ते तीर्थक्षेत्र नाहीये, तीर्थक्षेत्र क नाही ब नाही, परंतु तरी सुद्धा तुमचा सभामंडप चांगल्या पद्धतीने उभा करत असताना तो माझ्या गावातला आहे, हे माझं गाव आहे, माझी लोक आहे, अशा पद्धतीने तो केला जाईल. त्याचा आराखडा, त्याच्या असणारे कागदपत्र, त्याचं असणारं बक्षीसपत्र, ह्या सगळ्या गोष्टी मध्ये तुम्ही आधी करून ठेवा. एखादा आर्किटेक्ट घ्या, चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन करा आणि निश्चितपणाने तुम्ही काल आपल्याला ठाऊक आहे की गोकुळ काला झाला, अष्टमी झाली, स्वातंत्र्य दिन साजरा झाला आणि आज देखील कधी कधी विचार करतो की खरंच आपण स्वातंत्र्य झालो का. परंतु ज्या वेळी माणूस संकटाला तोंड देतं त्याला रस्ता हात मिळतो आणि जो देवाचा भक्त आहे त्याला काही कमी पडत नाही. त्यामुळे तुम्ही माझ्यावर प्रेम केलाय, माझ्यासाठी तुम्ही सर्वस्व आहात, तुमच्यासाठी मी कमी पडणार नाही हा शब्द तुम्हाला देते. आणि हे काम करताना ज्यांच्याकडनं आपल्याला आणताय तेवढा निधी आपण आणू, पण आपलं सगळ्या गोष्टी परिपूर्ण झाल्या पाहिजे. वाणी सर्वांना सोडून नका, ते त्यांच्या गावात एवढं करतायत आपल्याकडे पण त्यांनी थोडं मार्गदर्शन केलं पाहिजे. पैसे नव्हे, खिशात नका हात घालू, पण मार्गदर्शन वेळोवेळी आमच्याकडे येत जा, प्रस्तुती करत जा, असं वाणी सर्वांना देखील या ठिकाणी सांगू इच्छिते. आमचे गणेश भाऊ बोलले नाही, कारण ते बोलत नाही, बोलतात कमी पण काम खूप करतात. आता सुद्धा शनिवारी आपल्याकडे महाआरोग्य शिबिर आहे वड्यातला, फार मोठा आहे. म्हणजे आजपर्यंत आपण पाहिलंच नसेल, जवळजवळ 300-400 डॉक्टरच येणार आहेत. त्यामुळे विविध तुम्हाला योजनांचं प्रसिद्धी मिळेलच, पण लाभ घ्या आणि लाभ द्या. घरात असणाऱ्या 70 वर्षाच्या व्यक्तीला, आजीला किंवा बाबाला सोडू नका, त्यांना तिथपर्यंत आणा. 5 लाखाचं त्यांचं पॅकेट जे आहे विम्याचं, कारण त्यांना काही झालं तर त्यांना ते तातडीने मिळेल. मुख्यमंत्र्यांनी योजना काढली आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांच्याच वाढदिवसानिमित्त आपण 23ला शनिवारी कुलस्वामी देवस्थान वडच या ठिकाणी ते 9 वाजता सुरू ठेवलंय. नियोजन वगैरे तुम्ही विचारून घ्या, तुम्हाला निश्चितपणाने सगळी माहिती पोहोचेल. पण दुखी माणसाला सुखी करा, कारण नुसतं शिबिरं लावायची आणि त्या शिबिरांमध्ये तपासण्या करायच्या, 4 गोळ्या द्यायच्या, घरी पाठवायचं तसं नाही. इथे तुम्हाला जर त्या ठिकाणी आपण सर्जरी करावी लागली तरी सुद्धा 2 महिने हे शिबिर चालू असतं. मी 22 वर्ष करते, तुम्हाला माहिती आहे दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त. पण या वेळेला जे चांगलं काम करणारं, अगदी पंढरपूरमध्ये जाऊन सुद्धा विठ्ठल रुक्माईला सांगणारे मुख्यमंत्री की माझ्या जनतेला सुखी ठेव, हीच माझी मागणी आहे. तर आम्ही म्हटलं की आपणही पण होईल का 20 लाख रुपये देऊन तुमचं होत असेल तर मला काही अडचण नाही.
म्हणजे सुरुवात तुम्हाला 20 लाख रुपयांनी करावी असं वाटतंय. ओके, काही अडचण नाही. आपण करायचं ठरवलंय तर मग काय लागणार ते काय बघायचं. पाहुणा बोलवायचा आणि टोपल्याकडे बघायचं मला जमत नाही, कारण हे देवाचं काम. मी एकदा सुरू केलं की ते थांबणार नाही हा शब्द आहे, परंतु करताना तुमचं नियोजन मला पाहायला मिळालं पाहिजे. जी सुग्रण आहे ना ती जेवण खूप सुंदर करते, पण ती कशी वाढणं आहे तिचं, की ज्याला भूक नसेल त्याला पण वाटलं पाहिजे की नाही खाल्लंच पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही माणसं नाही ना 4 लोक घ्या, ज्यादा नको की हे 2 गेले, दुसऱ्या वेळेला एखाद्याला अडचण आली ते 2 गेले, पण हे काम पूर्ण करा. कारण तुम्हाला बक्षीस पत्र जागायचं, ज्या काही गोष्टी करायच्या आहेत मी तुम्हाला पाहिजे तर शाखा अभ्यासता देते, परंतु एकदा कामाला लागला तर त्याला वेळ जातो, ते तुम्ही पहिलं करून घ्या. म्हणजे आपण निधी द्यायला सुरुवात करूया. कारण विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, नाही म्हणायचं काही कारण नाही. कारण मी पंढरपूरमध्ये आता तुम्ही बघितलं असेल कोडाई बाबाटेरी आश्रमाच्या माध्यमातून 3 माळ्याचा त्या ठिकाणी इमारत बांधली आहे. मी स्वतः फक्त गेली त्या अडचणी सोडवायला, कुदळ मारायला, पण परत उद्घाटनाला पण मी गेली. मला एकच वाटतं संप्रदाय जगला पाहिजे, हिंदुत्व जगलं पाहिजे. हिंदुत्व राहिलं तर उद्याची पिढी घडणार आहे, नाही ते आईला आई बाबाला बाबा म्हणणार नाही. आणि म्हणून मी कधीही सभा मंडपाला नाही म्हणत नाही, तुमच्या इथे आम्ही केलेला आहे. आणि भविष्यातही आज तुम्ही पाहता तालुक्यामध्ये जवळजवळ 300च्या पुढे सभा मंडप झालेली आहे, त्यामुळे काळजी करू नका, आपलं सभा मंडप होईल. कोरणगाव दत्त घ्यायचं काय झालं बघा वाणी साहेब काय सांगताय, अजून का व्हायचंय, आरक्षण डिक्लेअर व्हायची, उमेदवारी जाहीर केली नानांनी. ते नानांनी करू दे. आता ते तालुका अध्यक्ष सगळ्यांना वाटतं त्यांनी त्यांच्या घ्यायचं आपलं संपलं विषय ना. अच्छा ठीक आहे, नाना सांगताय म्हणून आपल्याला असं म्हणायचंय त्यांना की आपण ह्या गटात असू किंवा नसू, आपण पुढच्या गटात जरी असू तरी सुद्धा आपल्याला हे गाव घ्यायचंय असं सांगा. आहे तर काही आमचं गाव दत्तक घ्या. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा मान राखून घेऊ, पण माझी अट राहणार आहे. कारण गांजाऱ्यांचं का घ्यायचं आणि परिपूर्ण करून का दिलं, तर सगळ्यांची एकी वचन. तुम्ही एकीचं बळ घ्या, चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी नियोजन करा, आपण विकास करू, कुठेही कमी पडणार नाही. हा माझा शब्द आहे. तब्येतीत नाही तरी सुद्धा खूप तुमच्याशी बोलली. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.